मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गाजर स्वाहा आंदोलन करण्यात आले। शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वेळोवेळी विविध आदेश देखील काढले आणि शासन निर्णय देखील काढले, मात्र या निर्णयाचा अपेक्षित लाभ प्रत्यक्षात मिळाला नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनकर्त्यांनी केला आहे। 1967 नंतर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शासनाकडून विविध अध्यादेश आणि शासन निर्णय घेण्यात आले, मात्र या निर्णयांपैकी बहुतांश निर्णयांचा मराठा समाजाला अपेक्षित प्रत्यक्ष लाभ मिळाला नाही, असा दावा मराठा क्रांती मोर्चाने केलाय। याच पार्श्वभूमीवर शासनाच्या निष्फळ निर्णयांचा निषेध करण्यासाठी मराठा आरक्षण गाजर स्वाहा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। हे आंदोलन ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर राजेंद्र दाते पाटील यांच्या विभागीय आयुक्तालयासमोरील उपोषणस्थळी करण्यात आले। आता मराठा आरक्षणाच्या मागणीवर शासनाची भूमिका काय राहते आणि या आंदोलनानंतर पुढील दिशा काय ठरते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्र सरकार हे मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणून झुलवत ठेवत आहे। त्यामुळे मराठा समाजासाठी अनेक जी.आर. काढले, अनेक लेखी आश्वासनं दिले, हे सगळं फसवं होतं। या आश्वासनाचा होळी करण्यासाठी आज या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे सर्व मावळे दाते पाटलाच्या उपोषणस्थळी जमलेले आहेत आणि या ठिकाणी हैदराबाद गॅजेट असो, मराठा समाजाला द्यायचं म्हणलेलं आरक्षण असो, अशा वेगवेगळे जे जी.आर. आहेत या सगळ्या जी.आर.ची होळी आणि या ठिकाणी होमामध्ये करण्यात आलेली आहे। हे सरकार किती खोटं बोलतंय, हे सरकार मतासाठी मराठा समाजाचं कसं पाकिट मारते हे आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे। त्यामुळं मराठा समाजासाठी काढलेले सगळे जी.आर. आणि सगळे काढलेले लेखी आदेश या ठिकाणी आम्ही स्वाह केलेले आहेत। या गोष्टीचा आम्हाला कुठलाही फायदा नाही। त्यामुळं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आम्ही आगीच्या हवाली केलेल्या आहेत।